एक्सरसाइज होईल जात होते. एकदम फिट दिसते. बारीक वाटते. चल आज काय नाश्ता काय हवंय? Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dream Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आलो 21st ड्युटी करून परत चाललोय क्लिनिकला कारण आज आहे क्लिनिक डे. सो येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड चलो बाय. बाय. झालं आज काय स्पेशल? आज हे लसूण खोबऱ्याचं आणि काय सोयाबीन. मी माझ्यासाठी सोयाबीन, तुला आवडेल थोडं सोयाबीन चिली थोडंच टाकलं म्हणून. पण पटेटो खायचं नाहीये. लवकर ये, अवकाश जा. सो आज मी बनवली आहे लसूण खोबऱ्याच्या वाटण्याची भाजी. म्हणजे आपण युजली जे फिशसाठी करतो नॉनव्हेजच्या वेळेस, बट ते व्हेजमध्ये केलेलं आहे. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकतात. ह्याच्या आधी पण खूपदा एका ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे. तेच ते सलाड कापून ठेवले, भाकरी, पापड, वरण. ही आहे ती भाजी. ह्यात मी वांगं, बटाटा टाकलं आहे आणि टमॅटो. काही नाही, फक्त लसूण आणि खोबऱ्याचं वाटण करायचं आहे आपल्याला आणि ते तेलावर टाकायचं आहे. आणि त्यानंतर हे सगळं मसाला, मीठ, हळद, ह्या भाज्या, वांगं आणि बटाटा टाकलं की अप्रतिम टेस्ट लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. भात झालेला आहे आणि इथे सोया चिलीसुद्धा रेडी आहे. सकाळी सर्वात आधी पहिले नायसाला भरवून घेते. पसारा अजिबात पसारा नाही करायचा. कोणता नंबर आहे? 20. एक 7:30 सनी गेला आहे क्लिनिकला आणि मी, नायसा आणि स्वप्नाली बहिणी आम्ही चाललो आहोत. कुठे चाललो सगळे? उरसात. नाही चल काय नाही, शॉपिंग बिपिंग. चला बहिणी सुंदर दिसतात आज. उरसातले कपडे बहिणी तशाच रेडी झाल्यात. किती शॉपिंग करणार आहात तुम्ही? तुम्ही काय उरसात करायला जातात? म्हणजे तुमचं फर्स्ट अट्रॅक्शन काय? मी याच्या आधी गेलेली, त्याला एक 10 वर्ष तरी झाले असते. बस एवढ्यांदाच गेलात तुम्ही? 1-2 वेळाच गेलात उरसात? लग्नाच्या आधी भरपूर वेळा. लग्न झालं, हे भेटले डलहौसी. तेव्हापासून डलहौसी नाव ठेवले महिनींनी दादांचं. पण तुमच्या इकडचा उरूस वेगळा असेल नाही? इथे यायची मी. तुम्ही इथेच आहे? इकडेच. इकडचा उरूस बोलले की छोटे छोटेसे भांडी, स्टीलचे, काचेचे कप बशा. त्या दिवशी खूप होतं. नायसा जेव्हा गेलेली माती बरोबर ना नायसा. आता काय माहिती, आय होप उठल्यानंच 1 आठवडा झालाय आजचा. मला वाटतं आज सेकंड लास्ट डे असेल. चलो पहिले किती लागायचं ना धुळीने. मला सनी तेच बोलतो, खूप धूळ असेल, व्यवस्थित जा. म्हणजे आता मला माहितीये नाही नसेल ते. पण हे काय म्हणतात त्याला, शॉर्ट्स वाले वाटतात ना ते. असे दिले तर असं वाटतं की शॉर्ट्सच दिले. आणि हे बघा ना, ही साईज पण ठीक आहे, पण त्याला हँडल का दिले त्याने? चला घ्यायचं तुम्हाला इथे. मी माझं असं झालं की मी ठेवू कुठे? हे वालो दीदीची फ्रेंड आहे. काय घ्यायचंय?
काय असं काय आहे? हे आपल्याला सगळीकडे मिळतं तरी नाही सांगत. दाखव, हे आहे ना आपल्याकडे बघू. काय कामाचं नाही सूप काय काय पण. का आवडा अजून तरी काय नाही. पहिलेच उरूस कसं असायचं, पाय ठेवायला जागा नसायचं. आता म्हणजे एकदम सुटसुटीत बोलवू. एवढे दिवस झाल्यामुळे पण तरी आता बेटर आहे. काही वर्षां पहिले तर फक्त ग्राउंडवर असायचं, तेव्हा मजा पण नाही यायची. हे काय नाही हे काय नको आपल्याला सर, पाण्यात टाकून फुगवायला लागतील त्यांना. आहे तर जड. कोणता पण कलरचा घेते. हा कलरचा का घेतलाय? असं मोतीवाला आवडलं, छान आहे. पण नहीं और एक दो ये ले रखा इधर. नहीं ये उनको दो, उनको चाहिए. किती छान आहे. हाँ खत्म हो गया. आज लास्ट डे है क्या? आज लास्ट डे. बरोबर. हे छान आहे ना पण लावायला आपल्याला डोक्याला. घरात एकटीला काही येत नाही. गुंडाळ गुंडाळ करून लावायचं. हा नकोय काढ. नाहीसा हे तू घालणार नाही, टोचणार आहे. तू बोलले का 160 बोलले. नाहीसा दाम. वहिनी कशात बसायचंय? जायंट व्हील का बोट मध्ये? ती बघा बोट, ती बघा जोरात फिरते ती. कशात बसूया? बोट मध्ये. मला पण बोट जास्त आवडते. नाहीसा पण बसेल भाई तुमचं. ओके सो बोट नाही बेसिकली हे असं आहे बघा. आणि हे आहे जायंट व्हील. आय गेस बोट कॅन्सल झाली आहे मला वाटतं. बोट नाही काय बाबा वहिनी बघा. नाही आपल्यावर पण नाहीसा आहे. आपण बसलो असतो. तिचं काय आहे, ती पण बसेल. तिला काय बघा. हे सेम एसएल वर्ल्डला होतं हे. बघा तुमचं. मला दादा बोलतील मला बायकोला कुठे नेलंस तू. हा चल चल. फायनली आम्हाला बोट मिळाले. वहिनी बोलतात त्याच्यात नको, माझं डोकं उलटा सुलटा होईल. अरे हा तुमचं पहिली बार आहे म्हणजे बोटीत? तुम्ही बोटीत बसला नाही कधी? हा मला सगळ्या वहिनींचं पहिल्यांदाच आहे. वहिनी तुमचं पहिल्यांदाच वरतीच एकदम जाऊन बसूया आपण. थांब नाही सर या साईडला सर. वहिनी म्हणत ह्याला बेल्ट नसतो का? उरसात सगळे बेल्ट लावायला लागले तर कसं काय म्हणा. हे देसी पण फेर आहे आपला. इथे बेल्ट नसतो. बघा वरतून तरी आम्ही 5वे बसलो. अजून वरती बसलो असतो पण नाहीसा ना चढता नसता आला आम्हाला वरती. आणि इकडे मस्त बघा ना आता पूर्ण दिसेल. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. आधीच दाखवलेलं ना म्हणतात नको बाबा माझं डोकं उलट सुलट वगैरे झालं तर घरी वेड्यासारखी वागेल मी. काय वहिनी
आता आम्ही कुठे आलो? ड्रॅगन मध्ये आम्ही आलो. ड्रॅगन ट्रेन मध्ये जबरदस्ती बसवायला लावले मला. घ्या उठा के लेके जाएगा, ले लो. चांगलं आहे पण वहिनींना जबरदस्ती लोखंडाचे भांडी घ्यायला लावलेत. पण तो ऍक्च्युलीच मस्त देतोय तुम्हाला. म्हणजे मी जे 280ला घेतले तो इकडे 150ला देतोय. आणि हा जो तवा आहे हा 450ला मला सांगितलं, तो पण 150ला देतोय. इट्स गुड. चलो आम्ही मस्त शॉपिंग करून आलेलो आहोत. कसं वाटलं बोटीत, उडणाऱ्या बोटीत? बाबा सामान. सो आता वाजले आहेत रात्रीचे 12:12. इट्स 12:12. आणि आज आहे शिव जयंती. सनी आला आहे क्लिनिकवरनं, म्हणजे मगाशीच तो आलाय. आणि म्हणजे आम्ही ट्राय करतो की जेव्हा जेव्हा सनी असेल किंवा आम्ही जर इथे असू तर आम्ही आपलं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे स्टॅच्यू असतं तिथे खूप छान प्रकारे सगळीकडे असं सजवतात. रात्री खूप लोक येतात सुद्धा. असं छोटासा प्रोग्राम सुद्धा असतो. लहान लहान मुलं असे मस्त कॉस्ट्युम वगैरे घालून येतात. सो वी आर गोईंग देअर ओनली. आणि जेव्हापासून आता तो मूव्ही पाहिला आहे छावा, म्हणजे धर्मवीर महावीर छत्रपती संभाजी महाराज यांचं, तेव्हापासून तो ते सगळं काही असं मनात पूर्ण काय बोलू, सतत तेच मी बघतीये, मी वाचतीये आणि छान वाटतंय. सो नाहीसा कुठे चाललो आपण? महाराजांना बघायला चाललो ना. आज काय आहे त्यांचं बर्थडे? हो ना. सो मगाशी जसं की तुम्ही पाहिलं मी वहिनींबरोबर गेलेली आणि मला बघायचं होतं की कसं डेकोर केलंय, कसं सगळ्यांची तयारी चालू आहे. आताच काही जागेंवरती क्रॅकर्सचे आवाज येत आहेत आणि तुम्ही 1-2 ग्लिम्स पाहिलेच असतील किती सुंदर प्रकारे सजवलं गेलं आहे. Right.